नमस्कार. यंदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्त त्यांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा अहिल्याबाई होळकरांच्या घरात गृहप्रवेश करत होत्या त्यावेळी त्यांच्या सासूबाई गौतमीबाई होळकर यांनी त्यांना उपदेश जो केलाय तो आजही तुम्हाला सगळ्या मुलींना आचरण्यासारखा आहे. त्यांनी अहिल्याबाईंना असं सांगितलं की तू डोईवर पदर जो घेतलायस तो कधी ढळू देऊ नकोस. याचा भावार्थ काय तर आपली शीलता, आपली मर्यादा ही कधी ओलांडू नकोस. दुसरा पदर ह्याचा अर्थ असा सांगितलाय की तू पुढे तुझी रयत ही तुझी मुलावत अपत्यवत असणारे संतान असणारे, मग त्याच्या राष्ट्रहितासाठी जर त्यांचे अपराध तुला पदरात घालावे लागतील ते तू घाल. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की रयतेसाठी तुम्हाला पदरमोड करायची वेळ आली तर ती सुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे. जेव्हा तुम्ही राज्यकर्ती व्हाल त्यावेळी अनेक संकट तुमच्या पुढे उभी ठाकतील. मग त्या संकटांना न भीता, पाठ न दाखवता तुम्हाला त्यांच्याशी 2 हात करायचे. त्यावेळेला तुम्ही पदर खोचून ठामपणाने उभे राहा. आणि 5वा उपदेश त्यांनी असा केलाय की कोणापुढे पदर पसरायचा नाही. जर तुम्हाला पदर पसरायचाच असेल तर फक्त भगवान शंकरांपुढे तो पसरा. म्हणजे शरणागती जर तुम्हाला घ्यायची असेल, कोणाची करायची असेल तर ती फक्त देवाचीच करा. असे हे 5 उपदेश त्यांनी आपल्या सुनेला केले आणि त्याप्रमाणे अहिल्याबाई आयुष्यभर तशा वागलेत. म्हणून आजही आपण आपल्या हल्ली मुलींना साड्या नेसत नाहीत, जीन पॅन्ट आले, पण त्यातला भावार्थ आपण नक्की घेऊ शकतो आणि तो नक्की घेऊया. म्हणजेच खरं त्यांचं पुण्य स्मरण होईल. आणि अशा या अहिल्याबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय.